अंतराळ संशोधन, विमान तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्रीय अभ्यास करणाऱ्या अमेरिकेच्या नासा या संस्थेला भेट देणारे पुणे जिल्हा परिषदेचे विद्यार्थी खेड टाइम्सवर. पहा शुक्रवारी 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता नासावीर हर्षवर्धन कोहिनकर, सिद्धांत शेकडे, संभव राक्षे यांची मुलाखत. नासा वारीच्या अनुभवाबद्दल खेड तालुक्यातील 3 स्कॉलर विद्यार्थ्यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पांची मैफिल. राजगुरुनगर नगर परिषदेने सौरपथ दिव्यांचा ठेका छत्रपती संभाजीनगर येथील बालाजी एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिल्याचं कारण आणि याच कंपनीने त्याची खोटी कागदपत्र निविदा वेळी सादर केल्याच्या विषयामुळे नगर परिषद कार्यालयात आरडाओरडा. नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांना बघून घेण्याची भाषा करणाऱ्या नितेश गणपतराव पवार यांच्या विरोधात सीओ गरकळ यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली तक्रार. राजगुरुनगर नगर परिषद कार्यालयात बुधवारी 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:45 वाजता घडला प्रकार. नितेश पवार यांनी मुख्याधिकारी गरकळ यांना धाक दाखवून फिर्यादी गरकळ यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून बदनामी करण्याच्या उद्देशाने ते फेसबुक लाईव्ह केल्याचे तक्रारीत नोंद. खेड पोलीस ठाण्यात मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी पवार यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची केली नोंद. जिल्हा परिषद, पंचायत समिती आजी माजी पदाधिकारी आणि सदस्य असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची मुंबई येथे घेतली भेट. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपूर्वी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या आदेशानंतर अद्यापही जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक जाहीर झालेली नाही याची ही निवडणूक आयुक्त वाघमारे यांना करून दिली आठवण. प्रधान सचिव ग्राम विकास यांच्याबरोबर 2 दिवसात निवडणूक आयोग बैठक घेणार. महापालिकांच्या निवडणुकाबरोबर जिथे 50% आरक्षण आहे अशा 12 जिल्हा परिषदेची निवडणूक 31 जानेवारी पूर्वी घेण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न. राज्यातील वाढते नागरीकरण लक्षात घेता शहरवासियांना नागरी सोयी सुविधा देण्यास राज्य शासनाचे प्राधान्य. पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांतर्गत विविध विकास कामे घेतली हाती. विकास कामांतर्गत 32,523 कोटींचा निधी मंजूर असून रस्ते विकास नियोजनानंतरच शहर विकासाचे आराखडे तयार करावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश. नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनातील मंत्री परिषद सभागृहात पुणे महानगर नियोजन समितीची 5वी सभा. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार तानाजी सावंत, सुनील शेळके, सिद्धार्थ शिरोळे, शंकर मांडेकर आदींची उपस्थिती. चांदूस येथील केतन कारले खून प्रकरणातील आरोपी शुभम तांबे आणि प्रथमेश साळुंके यांना न्यायालयीन कोठडी. आरोपी शुभम तांबे आणि प्रथमेश साळुंके यांना गुरुवारी राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत केली रवानगी. पाईट रस्त्यावर लादवड येथे पूर्व वैमनस्यातून 27 नोव्हेंबर रोजी सकाळी शुभम तांबे आणि प्रथमेश साळुंके यांनी केतन कारले याच्यावर गोळ्या झाडून केला होता खून. वेताळे येथे ग्रामीण महिला उपजीविका सक्षमीकरण प्रोजेक्ट अंतर्गत इंडिको, अरफाम आणि चैतन्य संस्थेच्या सहयोगातून गावातील 350 घरांना ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी डस्टबिन वाटप. आंबा, चिकू, फणस, नारळ, लिंबू, पेरू, आवळा, शेवगा, जांभूळ आदी 1000 फळझाडांचे वाटप. अफामचे कार्यक्रम व्यवस्थापक सावता दुधाळ, विनोद हल्ले, अभिषेक तांगडे यांच्या हस्ते फळझाडं आणि डस्टबिनचे वाटप. श्रुतिका बोंबले, वैशाली वाळुंज, निसर्ग महिला ग्रामच्या अध्यक्षा कविता बोंबले यांनी कार्यक्रमाचे केले संयोजन.